हॅलो स्टुडंट, डिफरन्शिएशन ह्या चॅप्टरला आपण चालू केलेलं आहे. या डिफरन्शिएशनचं आपण फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचा जो फॉर्म्युला आहे तो मागच्या तासाला बघितलेला आहे. त्यातले काही एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहे. एक एक्झाम्पल आता सॉल्व करूया, जे परत एकदा फंक्शन गिवन आहे. पर्टिक्युलर फॉर्मचं जे आन्सर आहे ते हवं आहे आपल्याला. एक्सची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे 2च्या फॉर्ममध्ये. क्वेश्चन तोच आहे, solve the following differential equation with the help of first principle of derivative. अशा अर्थाने तो फॉर्म्युला जो आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचा तो यूज करून आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे. काल जसं आपण बघितलं तसंच आता सिम्प्लिफिकेशन करूया. पर्टिक्युलर फॉर्म आहे, आपल्याला फॉर्म्युला पण माहिती आहे. व्हॅल्यू कशी करायची, पहिल्यांदा 2ची सबस्टिट्यूट करायची. सो एक्सची व्हॅल्यू जी 2 दिलेली आहे ती या इक्वेशनमध्ये जर सबस्टिट्यूट केली 2 × 2 + 5, आन्सर किती येईल 4 प्लस म्हणजेच व्हॅल्यू येईल 9 आणि 9ची व्हॅल्यू आहे √9 इज 3 म्हणजेच f(2) व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. दुसरी टर्म आपल्याला लागते त्याच्यामध्ये स्मॉल इन्क्रीमेंटची ॲडिशन म्हणजे 2 + h, जी जिथे आता आपल्याला x दिसतोय तिथे टर्म काय सबस्टिट्यूट करायची 2 + h + 5. सिम्प्लिफिकेशन करून घ्या, तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करा 2 + h सॉरी 2h येईल +5. कॉन्स्टंटचे ॲडिशन करा, टर्म येईल 9 + 2h. आता प्लस साईन असल्यामुळे 9 परफेक्टली बाहेर निघणार नाही, त्यामुळे हेच आन्सर हे आपलं ह्या टर्मसाठीचं फायनल आन्सर असेल. सिम्प्लिफिकेशन झालं आहे. आता आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचा तो इंडिकेट करूया. f' पर्टिक्युलर व्हॅल्यू पण दिलेली आहे. लिमिट h टेंड्स टू 0 ऑफ f(2 + h - f(2) upon h. या पद्धतीने सिम्प्लिफिकेशन जे आहे ते आता करून घेऊया. सो फॉर्म्युल्यामध्ये टर्म जी आपली √9 + 2h मायनस ह्याची व्हॅल्यू जी आलेली आहे ती 3/h. आणि आपण लिमिट चॅप्टरमध्ये बघितलं होतं की जेव्हा रूटच्या फॉर्ममध्ये एखादी टर्म येते तेव्हा आपण प्रोसेस रॅशनलायझेशनची करतो. सिमिलर वेने आता प्रोसेस रॅशनलायझेशनची करूया आणि टर्म जी आहे ती सिम्प्लिफाय करूया. सो f'2 इज इक्वल टू लिमिट h टेंड्स टू 0 (9 + 2h - 3/h into (9 + 2h + 3 upon (9 + 2h + 3). ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय केली बाय प्रोसेस ऑफ रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशनची जशी टर्म आपण सिम्प्लिफाय करतो न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय करून घ्या. सो a² - b² जो फॉर्म्युला आहे तो न्यूमरेटरसाठी. पहिली स्क्वेअर रूट गेट कॅन्सल अशी टर्म आपल्याला मिळेल. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल -b² करायचा आहे. b² व्हॅल्यू काय येईल 3² 9 अपॉन हा जो h आहे तो ॲज इट इज. आणि रॅशनलाइज टर्म लागत नाही ती आपण बॉक्स ब्रॅकेटमध्ये शेवटी लिहितो, कारण ह्याची व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला लिमिट सबस्टिट्यूट करूनच लिहायची आहे, त्यामुळे ती टर्म आपण ॲज इट इज लिहिली. सिम्प्लिफिकेशन करा, 9 ला 9 कॅन्सल होईल पहिल्यांदा म्हणजे 2h/h. उरलेली व्हॅल्यू लिहून काढा ॲज इट इज. आणि ह्याचं जे सिम्प्लिफिकेशन आहे ते परत एकदा येईल. hला h जो आहे तो कॅन्सल होईल आणि पहिली टर्म 2, बाकीची व्हॅल्यू जी आहे ती ॲज इट इज आपण लिहून काढतो. हे जेव्हा आपण लिहून काढतो त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन आपलं कम्प्लीट झालं आहे. आता लिमिट आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. सो लिमिट टेंड्स टू 0 जी आहे ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. जिथे h दिसतंय तिथे ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट होईल. सो (9 + 0 × 2 इज 0 म्हणून व्हॅल्यू 0 + 3. (9) फक्त लिहिला आणि (9) म्हणजे 3 + 3 ॲडिशन करा. सो व्हॅल्यू इज 1/6. भाग जाईल आणि जेव्हा होईल 1/3. आणि हीच व्हॅल्यू आपली f'2ची फायनल व्हॅल्यू असेल. सो कालचंच आपण सिम्प्लिफाय केलं तसंच ही टर्म सिम्प्लिफाय केली. फरक काय, जसं लिमिट आपण सॉल्व करतो कालचं टेक्निक काय होतं की ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म होता आणि म्हणून ट्रिग्नॉमेट्रीचा जसा फॉर्म्युला आहे आपल्या लिमिटचा तसा आपण यूज केला.
या फॉर्म्युल्यामध्ये किंवा या प्रॉब्लेममध्ये पर्टिक्युलरली रूटचा फॉर्म आहे आणि जेव्हा रूटची टर्म असेल तेव्हा आपण प्रोसेस रॅशनलायझेशनची करतो. सिमिलरली मी रॅशनलाइज करून घेतली, सिम्प्लिफिकेशन केलं आणि कॅल्क्युलेशन करत करत नेलं. शेवटी जी टर्म राहते त्याच्यामध्ये लिमिट जो आहे तो आपण सबस्टिट्यूट केला. या पद्धतीने आपण ही जी टर्म आहे ती कंप्लीट केली. हे जे आहे हे एवढेच फॉर्म्युले तुम्हाला एवढेच प्रॉब्लेम जे आहेत ते महत्त्वाचे आहे. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचा मेन जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कायम स्वरूपी. हे नंतर सुद्धा लागणार आहे तुम्हाला, त्यामुळे हा फॉर्म्युला विसरायचा नाही. हा जो फॉर्म्युला आहे इथे लिहिलेला हा पर्टिक्युलर फॉर्मचा आहे. जनरल फॉर्म असेल, जनरल म्हणजे एक्सच्या फॉर्ममध्ये, आणि एक्सच्या फॉर्ममध्ये असेल तर ही टर्म फक्त एक्सने रिप्लेस होईल. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत तशाच. त्याला म्हणायचं जनरल फॉर्म. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि ह्याचा यूज करून जे आता आपण स्टँडर्ड फॉर्म्युलेज बघणार आहोत त्या फॉर्म्युल्यांचा यूज करून प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. आणि फॉर्म्युले कसे सॉल्व्ह झालेले आहेत किंवा फॉर्म्युले कुठून आले तर ह्याच टर्मवरून ते फॉर्म्युले सॉल्व्ह केलेले आहेत आणि हे पुस्तकात सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ते व्यवस्थित बघा आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. आता पहिल्यांदा हा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर काही रूल्स आहेत जे फंक्शनच्या फॉर्ममध्ये जर टर्म असेल आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर ते कॅल्क्युलेशन आपण कसं करू शकतो याच्या संदर्भातले ते रूल्स आहेत. आणि हे जेव्हा रूल्स आपण घेतो तेव्हा व्हॅल्यूज ज्या आहेत त्या व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या हे महत्त्वाचं. फंक्शन आत्ता दाखवताना मी कसं दाखवलं, एफ ऑफ एक्स या पद्धतीने ते फंक्शन दाखवलं. असं जर एक फंक्शन असेल तर तुम्ही ठीक आहे एफ ऑफ एक्सने दाखवा, पण मल्टिपल फंक्शन असेल तर तुम्हाला लेटर्स बदलावे लागतात. जसं दुसरं फंक्शन असेल तर जी ऑफ एक्स, तिसरं फंक्शन असेल तर एच ऑफ एक्स, अशा वेगवेगळ्या लेटर्सच्या फॉर्ममध्ये ते फंक्शन्स इंडिकेट केले जातात. पण जेव्हा डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि दोन फंक्शनची अल्जेब्राची फॉर्म असेल, अल्जेब्रा याचा अर्थ ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, अशा जर फॉर्ममध्ये त्या टर्म्स दिलेल्या असेल, दोन फंक्शनच्या व्हॅल्यूज जर तशा फॉर्ममध्ये दिलेल्या असेल तर मग त्याच्यासाठी डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा त्याच्या संदर्भात काही रूल्स आहेत. आणि ते रूल्स जे आहेत त्याच्यामध्ये हे जर फर्स्ट फंक्शन असेल तर त्याला इंडिकेट केलं आहे यू या लेटरने, सेकंड फंक्शन जर असेल तर त्याला इंडिकेट केलं आहे व्ही या लेटरने, थर्ड फंक्शन जर असेल तर त्याला इंडिकेट केलं आहे डब्ल्यू या लेटरने. सो यू व्ही डब्ल्यू असे जर स्मॉल लेटरची जर फॉर्म असेल तर त्याला म्हणताना काय म्हणायचं, फंक्शनच म्हणायचं. फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन, थर्ड फंक्शन अशाच नावाने ते इंडिकेट करायचे किंवा बोलायचे. त्याच्यानुसार जे आपण आता रूल्स लिहिणार आहोत त्या रूल्समध्ये व्हॅल्यू जी आहे ती अल्जेब्राची आहे. रूल्स म्हणजे अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्हचे. आणि हे जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये दोन फंक्शनची ॲडिशन, आता मी फंक्शन कशाने इंडिकेट केलं आहे, यू आणि व्हीने. जर दोन फंक्शनची ॲडिशन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करायचा, किंवा दोन फंक्शनचं सबस्ट्रॅक्शनचा फॉर्म असेल म्हणजे यू मायनस व्ही, किंवा दोन फंक्शन एकमेकांना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये असेल, किंवा दोन फंक्शन एकमेकांना डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये असेल, तर ह्याला म्हणायचं रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. किंवा एखादी कॉन्स्टंट टर्म एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय झाली असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं कॅल्क्युलेट करायचं याच्या संदर्भात जे डेरिव्हेटिव्हचे रूल्स आहेत ते आपण लिहून काढणार आहोत. हे जे रूल्स आहेत त्याच्यावर थेरम्स आहेत इंडिव्हिज्युअली, पण ह्या वर्षी बोर्डाने ते थेरमपैकी हे जे दोन थेरम आहेत ते कॅन्सल केलेले आहेत. म्हणजे फक्त ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचाच थेरम ठेवलेला आहे. यू इंटू व्ही आणि यू अपॉन व्हीचा जो थेरम आहे तो कॅन्सल केला आहे. मुळातच डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड जे थेरम्स आहेत ना ते खूप सोपे आहेत आणि त्याच्यानुसार व्हॅल्यूज जे आहेत ते आपल्याला सिम्प्लिफाय करता येतात. सो रूल जे आहेत ते वन बाय वन आता फक्त लिहून काढूया, थेरम नंतर आपण सॉल्व्ह करू. सो पहिला जो रूल आहे की दोन फंक्शन जर ॲडिशनच्या फॉर्ममध्ये असेल तर टर्म डिफरन्शिएट कशी करायची. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण डेरिव्हेटिव्ह घेतो आहे, याचा अर्थ ॲडिशनचा जर फॉर्म असेल तर एकदम सोपा रूल आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सो प्लसला प्लसच साईन येते, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अगोदर घ्यायचा, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नंतर घ्यायचा. सिमिलर वेली
सबस्ट्रॅक्शनचा जर फॉर्म असेल तरी तसंच करायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सो सोपे ते रूल. ॲडिशनला ॲडिशन, सबस्ट्रॅक्शनला सबस्ट्रॅक्शन, पहिल्या फंक्शनला पहिलं फंक्शन, दुसऱ्या फंक्शनला दुसरं फंक्शन. अतिशय सोपा रूल. आता मात्र जेव्हा तुम्हाला u इंटू व्हीचा फॉर्म्युला घ्यायचा आहे तेव्हा मात्र काळजी घ्यावी लागेल. u इंटू व्ही, u इंटू व्हीच्या वेळेस पाठ करताना हे असंच पाठ करायचं, फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शनच म्हणायचं आहे आणि लिहिताना कसं लिहायचं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. 1 by 1 डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होतो. जेव्हा u इंटू पी असेल ना तर 1 by 1 डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होतं. कुठला तरी एक फंक्शन ॲज इट इज राहतो आणि दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह निघतं. ही टर्म इकडे लिहिली आणि ही टर्म इकडे लिहिली तरी चालते, कारण मध्ये प्लस साईन आहे. प्लस साईनमध्ये इंटरचेंज चालू शकतं. पण ज्या वेळेस डिवायडेशनचा फॉर्म्युला येतो, डिवायडेशनची जेव्हा टर्म येते त्यावेळेस मात्र सिक्वेन्स खूप महत्त्वाचा असतो. याचा फॉर्म्युला पाठ करताना फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन असंच पाठ करायचं, पण इथे सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मायनस साईन असल्यामुळे अपॉन सेकंड स्क्वेअर. जो काही सेकंड फंक्शन असेल त्याचा स्क्वेअर आपल्याला डिनॉमिनेटरला कन्सिडर करावा लागतो. यावेळी हा u अपॉन व्हीचा जो फॉर्म्युला आहे तो कन्सिडर करायचा. इथे इंटरचेंज चालेल, एक वेळेस आपण पहिलं इकडे शिफ्ट झालं तर चालेल, इथे मात्र कुठेच चेंज करायचं नाही. सेकंड फंक्शन ॲज इट इज असंच पाठ करायचं. सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर. याच पद्धतीने पाठ करायचा. आणि शेवटी जो कॉन्स्टंटचं मी सांगितलं होतं की एखादी टर्म जर कॉन्स्टंट मल्टिप्लाय झाली असेल फंक्शनला तर कॉन्स्टंट ॲज इट इज घ्यायचा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. जी काही फंक्शनची व्हॅल्यू आहे त्यालाच डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय होतो. कोएफिशियंट जो आहे तो कोएफिशियंट ॲज इट इज राहतो, ज्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. सो कॉन्स्टंट कोएफिशियंट ॲज इट इज, कोएफिशियंट असेल तरच तो ॲज इट इज राहतो आणि मग डेरिव्हेटिव्ह फक्त फंक्शनचा घेतला जातो. याला म्हणायचे रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. ह्याच्यामधले हे जे रूल्स आहेत ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे, त्या ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या रूलला फक्त तुम्हाला सॉल्व करायचं आहे. डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युलेज आहेत त्या फॉर्म्युलेजमध्ये ह्या टर्म्स सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ह्याच्या सगळ्यावर आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत, सगळ्या टर्म्सवर प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. पण जे थेरम आहे ते थेरम फक्त बेस आहे यामधूनच टर्म, बाकीच्या टर्मवर त्या व्हॅल्यू बेस नाही. हे थेरम वगैरे जे काही अजून फॉर्म्युलेज असतील ना, स्टँडर्ड फॉर्म्युलेज ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणतात, ते फॉर्म्युलेज आपण पुढच्या तासात बघूया. आणि थेरमसुद्धा रिलेटेड टू दिस टू टर्म. मी एक जरी थेरम सॉल्व करून दिला ना तुम्हाला ॲटोमॅटिक दुसरा लिहिता येईल, इतके सोपे थेरम. सोपा असल्यामुळे व्हॅल्यू ज्या आहेत त्या रिपिटेशनमध्ये एक राहतात. आणि हा थेरम जसा सॉल्व करतो आपण पहिला तसेच हे सगळे सॉल्व करायचे, म्हणजे सिक्वेन्स कुठेच चुकायचं नाही. डेरिव्हेटिव्हचे पुढच्या वर्षीचे 12वीचे पण थेरम याच पद्धतीने सॉल्व करायचे. फक्त एकदा समजून घेतला ना तर तुम्हाला 12वीच्या सगळ्या थेरम डेरिव्हेटिव्हच्या ॲक्टिव्हिटी सॉल्व करता येईल. त्यामुळे डेरिव्हेटिव्हचे थेरम जो आहे तो एकच व्यवस्थित समजून घ्या, पुढच्या ॲक्टिव्हिटी जमते. उरलेला पाठ आपण